हॅलो, वेलकम टू स्नेहा जर्नी. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर व्लॉग यायला लेट झाला आहे बिकॉज माझी तब्येत ठीक नव्हती आम्ही तिकडून आल्यानंतर. आणि व्लॉग पण सगळं एडिट वगैरे करणं, व्हिडिओज एकत्र करणं पॉसिबल नव्हतं. मग मी आराम वगैरे केला आणि म्हटलं थोडंसं 1-2 दिवसांनी लेट व्हिडिओ अपलोड करूया. संडेलाच येणार होता आपला व्लॉग, बट असो. आत्ता आम्ही चाललो आहोत राम मंदिरमध्ये. तर इकडे अयोध्येमध्ये फर्स्ट टाईम आलेलो आहोत आम्ही. आणि इकडे सगळं असं आहे. तर जो ओरिजिनल वाईज आहे तो मी पूर्णपणे म्यूट केलेला आहे. थोडंफार पुढे ठेवलं आहे जिथे वाटतं तिथे, कारण की खूप आवाज वगैरे येईल. तर अशी माकडं वगैरे होती आणि थोडाफार प्रमाणात माकडं त्रास पण देत होते. पण इकडे अजून डेव्हलप व्हायची खूप गरज आहे. तर त्याच्यानंतर आम्ही आलो जे चौक होता तिथे एक राम मंदिरकडे जाण्यासाठी. पहिले ॲटोने तिथं जिथे सोडत होते तिथंपर्यंतच आलो आणि मग नंतर महाकुंभमुळं सगळे लोक इकडे येत होते, गर्दी होत होती. त्यामुळे एका लिमिटमध्येच ॲटो वगैरे ते सगळे तिकडे सोडत होते. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा. शेवटी तुम्हाला सुंदर असं राम मंदिर बघायला भेटणार आहे. आणि मी दोन्ही पण केलेलं आहे, VIP पण केलेलं आहे दर्शन आणि नॉर्मल पण केलं आहे. जेव्हा VIP दर्शन घेतो त्यावेळी तुम्हाला मोबाईल अलाउ करत नाहीत आणि तुम्ही नॉर्मल दर्शन केलं तर मोबाईल वगैरे अलाउड असतो. घाट चौकीमा संपर्क गर्नुहोस्। तर असं आमचं दर्शन झालं. आणि तुमच्यासोबत जर वयस्कर लोक असतील किंवा लहान मुलं असतील तर VIP तिथे पासेस भेटतात 150 रुपयामध्ये. आणि जे वयस्कर आहेत त्यांना व्हीलचेअरवरती घेऊन जातात. तर त्याच्यासोबत एक व्यक्ती म्हणजे जाऊ शकतो. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही 3 ते 4 जण लोक आले असेल तर वयस्कर 2 असतील त्यांच्यासोबत एक असं जाऊ शकतात तुम्ही.
आणि इकडे हॉटेल्स आणि राहण्याची सोयसुद्धा आहे. त्यामुळे त्याचे चार्जेस प्रत्येक मंथमध्ये आय थिंक सो चेंज पण होत असतील. सो आम्ही आत्ता पुणेला चाललेलो आहोत आणि टोटल आमच्या 8 to 9 डेज ट्रिपचा खर्च 80 to 90,000 आलेला आहे. तर प्रत्येक व्हिडिओजमध्ये आणि प्रत्येक व्लॉगमध्ये त्या ठिकाणी रेट कमी जास्त होत असतात स्टेसाठी. सो तुम्ही जेव्हा पण करणार आहात तेव्हा ऑनलाईन बुकिंग वगैरे पण करू शकता. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला. प्लस काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील विचारायचं असेल तर ते सुद्धा विचारा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.